त्याच्यानंतर तण नियंत्रण. मित्रांनो, तण व्यवस्थापनामध्ये जास्त काही खर्च करत बसायचं नाहीये. भरपूर तणनाशक आहे, काही महाग आहेत, काही हलके आहेत. मेटासल्फ्युरॉन मिथाइल 20% पावडर स्वरूपातलं आणि त्याच्यासोबतच कॉर्डिनोफॉप प्रॉपर जाईल आपल्याला 15% पावडर स्वरूपातलं. हे जे 2 टेक्निकल घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं चांगलं तणनाशक घ्यायचं. आता काही कंपनीचे हे जे मेटासल्फ्युरॉन मिथाइल आहे मित्रांनो, तर काही कंपन्यांचं 400-500 रुपयाला आपल्याला पाहायला मिळतं, काही कंपन्यांचं 100-120लाच पाहायला मिळतं. जे तुम्हाला स्वस्त भेटेल मेटासल्फ्युरॉन मिथाइल तर त्याच कंपनीचं घ्या. इथं ड्युपॉन्टचं एक ऑलग्रिप किंवा FMC कंपनीचं एक ऑलग्रिप या नावाचं सुद्धा तणनाशक आहे. तर आपल्याला 8 ग्रॅम प्रति एकरासाठी ऑलग्रिप किंवा मेटासल्फ्युरॉन मिथाइल आणि 160 ग्रॅम आपल्याला कॉर्डिनोफॉप प्रॉपर जाईल. आता विषय काय माहिती का, तुम्हाला 1 एकर क्षेत्रासाठी किती पंप लागतात? काही शेतकऱ्याला 8 पंप लागतात, काही शेतकऱ्याला 10 लागतात, एखादा अर्धा शेतकरी 5 पंपातच 1 एकर क्षेत्र पूर्ण फवारणी करून घेतो. तर जेवढे पंप तुम्हाला 1 एकर क्षेत्रासाठी लागणार आहे तर तेवढं पाणी तयार करून घ्यायचं. 8 ग्लास, 10 ग्लास, 5 ग्लास आणि त्या पाण्यामध्ये 160 ग्रॅम कॉर्डिनोफॉप प्रॉपर जाईल आणि दुसरं म्हणजे मेटासल्फ्युरॉन मिथाइल 8 ग्रॅम आपल्याला टाकून घ्यायचं आणि 1-1 ग्लास किंवा 1-1 मग्गा जो पाणी आहे तर ते 1-1 पंपाला टाका आणि अशा हिशोबाने हे जे काही तणनाशक आहे तर तुम्ही या तणनाशकाचा तिथं वापर हा करू शकता. किंवा मित्रांनो, मेटासल्फ्युरॉन मिथाइल म्हणजे मी जे तुम्हाला दोघांचं कॉम्बिनेशन सांगितलं, मेटसल्फ्युरॉन मिथाइल 1% आणि कॉर्डिनोफॉप प्रॉपर जेल 15%, हा एकत्रित कॉम्बिनेशन असलेलं UPL कंपनीचं व्हिस्टा या नावाचं एक तणनाशक उपलब्ध आहे. मित्रांनो, याचं सुद्धा 8-10 ग्लास पाणी तयार करून घ्या. याच्यामध्ये आय थिंक एक लिक्विड पण येतं, ते लिक्विड पण तुम्हाला डिझॉल्व करण्यासाठी तिथं वापरावं लागतं. तर 150 लिटर किंवा 200 लिटर पाणी तयार करा याचं आणि 1 एकर क्षेत्रासाठी फवारणी करून द्या. 3-4 वर्षापूर्वी आलेले याचे सुद्धा जे रिझल्ट आहेत गहू पिकातील तण नियंत्रण करण्यासाठी तर ते आपल्याला चांगले आलेले पाहायला मिळतील.